सर्जन उपलब्ध नाहीयेत म्हणून मुंबईत रुग्णाचा मृत्यू झालेला आहे। शताब्दी हॉस्पिटलच्या गैरसोयींचा आता एक व्यक्ती बळी ठरलेला आहे। मुंबईच्या रुग्णालयात रुग्णाला स्ट्रेचरवर सुद्धा जागा मिळाली नाहीये आणि वेळीच उपचार झाले नाही, त्यामुळे अविनाश शिरगावकर या नावाच्या रुग्णाचा मृत्यू झालेला आहे। जयश्री मोले आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत जोडला गेला। जयश्री, काय सांगाल? पुण्यानंतर आता मुंबईत सुद्धा असाच एक संतापजनक प्रकार घडलाय। नक्कीच आपण पाहतो की सोमवारी अविनाश शिरगावकर हे रुग्ण शताब्दी हॉस्पिटलमध्ये गेले होते उपचारादरम्यान। उपचारासाठी ते गेले असता त्या ठिकाणी आपण पाहिलं तर सुविधांचा अभाव हा पहिल्यापासूनच आहे। त्यानंतर आपण पाहिलं तर त्या हॉस्पिटल्समध्ये सर्जन उपलब्ध नव्हते, डॉक्टर उपलब्ध नव्हते आणि त्यांना स्ट्रेचर हवी होती, त्यासाठी देखील त्या ठिकाणी कोणते कर्मचारी देखील उपलब्ध नव्हते। त्यांना तब्बल 2 तास त्या ठिकाणी थांबवून ठेवलं आणि नंतर त्यांना सायन रुग्णालयामध्ये जाण्याचा सल्ला दिला। मात्र त्यावेळेस त्यांची तब्येत जी आहे ती खालवत गेली आणि तेव्हा त्यांचा त्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे। आपण पाहिलं तर शताब्दी हे रुग्णालय जे आहे ते आता खाजगी संस्थेला देण्याचं काम जे आहे ते एकंदरीतच आपण पाहतोय जयश्री की राज्यभरामध्ये सध्या रुग्ण जे आहेत त्यांच्याबद्दल ह्या ज्या घटना घडतायत त्यामुळे आरोग्य विभागावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे। आरोग्य विभागातले जे लूपहोल्स आहेत तेच यातून पुढे येत आहेत। पुण्यानंतर मुंबईत देखील असाच एक धक्कादायक प्रकार घडलाय, रुग्णाचा बळी गेलाय, म्हणून याचे पडसाद उमटतील का हे पाहावं लागेल। धन्यवाद सविस्तर अपडेटसाठी।